सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई अजगर। संपर्क 8055810910 आणि 9860785786। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण। इचलकरंजी शहरातल्या प्रभाग क्रमांक 6 मधील जयभीम नगर परिसरात नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नांबाबत महापौर उदय धातुंडे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करण्यात आलं। या निवेदनात जयभीम नगर येथील इमारतींवरील गळती तातडीने दुरुस्ती करणं, इमारतींवरील पाण्याच्या टाक्यांची आवश्यक दुरुस्ती आणि व्यवस्था करणं, प्रलंबित असलेली 108 घरं लवकरात लवकर बांधून लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। महापौर उदय धातुंडे यांनी या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केली। इमारतींवरील गळती काढण्याचं काम शनिवारपासून सुरू करण्यात येईल। तसंच प्रलंबित 108 घरांचा विषय येणाऱ्या महानगरपालिका काउन्सिलच्या बैठकीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं। ही महत्त्वपूर्ण मागणी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका ॲडव्होकेट अलका अशोक स्वामी यांच्या वतीनं करण्यात आली। त्यांनी जयभीम नगरातील नागरिकांच्या दीर्घकालीन समस्या तातडीनं मार्गी लावण्याची मागणी करत प्रशासनानं विलंब न करता ठोस कार्यवाही करावी अशी भूमिका मांडली। यावेळी समाज कल्याण समितीचे सभापती रुबेन आवळे तसंच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नागरिकांनीही आपल्या अडचणी महापौरांसमोर मांडत दिलेल्या आश्वासनांची तातडीनं अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली। जयभीम नगरमध्ये 108 घरांच्या संदर्भात जयभीम नगरमध्ये नागरिक आम्ही सर्वजण मिळून महापौर साहेबांकडे 108 घरांच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी गेलो होतो आणि त्या संदर्भात जी 108 घरं आहेत जी प्रलंबित आहेत बऱ्याच वर्षापासून, त्याचा ॲक्च्युली आता काय स्टेटस आहे, त्याची 108 घराची पूर्तता, पुढची प्रोव्हिजन काय हे विचारण्यासाठी आम्ही सर्वजण गेलो होतो। तेव्हा महापौर साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की हा जो 108 घरांचा विषय आहे की जो बऱ्याच दिवसापासून जो प्रलंबित राहिला आहे की त्याचं काय कारण आहे काय नाही, अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या संदर्भातला जो काही विषय आहे तो येत्या महासभेला आणून त्या घराची 108 घराची पूर्तता करण्यासाठी आम्हा सर्वांना आश्वासित केलेलं आहे आणि लवकरात लवकर हा विषय महासभेत पुढे येऊन 108 घरं पूर्ण व्हावीत यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि आम्ही नगरसेवक सुद्धा या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत। आणि 108 घरं जी आहेत ती का प्रलंबित राहिली काय नाही या संदर्भातली सुद्धा आम्ही चर्चा केली आणि जी काही कारणं आहेत ती सुद्धा आम्हाला बरीचशी माहिती त्यात मिळालेली आहे आणि ज्या काही अडचणी वगैरे आहेत त्याची आम्ही पूर्तता करू आणि लवकरात लवकर 108 घराची पूर्णत्वास यावी यासाठी प्रयत्न करू असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे। शिवाय 108 शिवाय जयभीम नगरमध्ये सुद्धा जी काही अपुरी कामं आहेत, स्लॅबची वगैरे जी कामं आहेत ती सुद्धा ताबडतोब पूर्ण करण्याचं सुद्धा आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि ते कामंसुद्धा पूर्णपणे मार्गी लागतील असं महापौरांकडून आम्हाला आश्वासित केलेलं आहे।